बांगडा मासा करत आहे। आम्ही ऑर्डरही सुद्धा स्वीकारले जातो, मासे, चिकन, मटन। आता मासे सर्वप्रथम आपण स्वच्छ बांगडा मासा धुवून घेतलेला आहे। त्यामध्ये मीठ सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं। मीठ लावून झालं की आपण त्यावर हळद टाकायची। हळद मीठ माशाला व्यवस्थित लावून घ्यायचं। कोण कोण लिंबू पण लावतात, पण आमच्याकडे लिंबू आवडत नाही, त्यामुळे मी नुसतं हळद मीठ लावत आहे। हळद मीठ व्यवस्थित दोन्ही साईडनी आतमध्ये जाईपर्यंत लावून घ्यायचं। त्यानंतर आपण लाल मिरची पावडर, एकदम सिंपल आणि टेस्टी रेसिपी आपण करत आहोत, फिश फ्राय। थोडंसं न कळता काळं तिखट, जास्ती लावायचं नाही, थोडंसं न कळता लावायचं। धनिया पावडर, कांदा लसूण मसाला, हे सगळं आता हे बॅटर आपण व्यवस्थित लावून घ्यायचं। सुद्धा किलोवर घरगुती करून देते। चिकन मटन योग्य भावात 800 रुपये किलो चिकन, 1300 रुपये किलो मटन, फिश किलोनुसार। आता आपण हे एक 10 मिनिटासाठी साईडला ठेवूया। त्यानंतर आपण यामध्ये हळद, थोडीशी हळद, अर्धा चमचा, 1 चमचा मिरची पूड, थोडंसं मीठ। आपण लक्षात घ्यावं की आधी फिशमध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता थोडंसं मीठ घालायचं। हळद मिरची बोल केलं। एक 10 मिनिटानंतर आपण गॅस चालू करणार, तवा तापायला ठेवणार। आता आपण ह्यामध्ये 1 चमचा तेल घालणार, आणखीन थोडंसं तेल आपण जरा 2 मिनिटं तापायला द्यायचे। आता तेल तापलेलं आहे, त्यानंतर आपण ह्या रवा, मीठ, मिरची, हळद मध्ये आपण असा मासा फ्राय करायचा आहे। दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून झालं की आपण गरम तेलामध्ये मासा असा सोडणार आहोत। गॅस बारीक करायचं, कारण की नाही ते जळण्याची शक्यता आहे। व्यवस्थित दोन्ही साईडनी जेवढं आपण मॅरिनेट करू, रवा असल्यामुळे तो करपण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण गॅस बारीकवरच फिश फ्राय करायचं। आता गॅस बारीक केल्यानंतर 2 मिनिटांनी मीडियम गॅसवर फिश आपण फ्राय करायचं। बघा आपण किती मस्त कलर आलेला आहे फिशला। बारीक गॅसवरच फिश फ्राय करायची, कारण की रवा करपत नाही। बघा आपला मासा किती छान दिसत आहे, लालसर। आता मीडियम गॅसवर 1-2 मिनिटांनी आपण परत हा पीस असा करायचा, पलटायचा। बघा आपले पीस किती छान आणि सुंदर दिसत आहे, दिसती। गॅस जेवढा आपण गॅस मिडियमवर ठेवून करू, इतके ते आतून छान भाजले जातील।
गॅस फास्टवर केले की ते आतून कच्चे लागण्याची शक्यता असते, त्यामुळे जेवढे होतात तेवढे आपण मीडियम गॅसवर या प्रकारे आपण आता हे 2 मिनिटं परत एकदा आपण 2 मिनिटांनी परतून परतून घ्यायचं. दोन्ही साईडून आता आपण परतून घेतलेलं आहे. पलटून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटं तसे गॅस लावून द्यायचा. आपले बाकीचे फिश फ्राय होईपर्यंत आपण असे साईडने फिश ठेवायचे, कारण की ते हाताने खूप छान लागतात. आधी आपण ठेवलेले मासे परत ह्या साईडने पलटून घ्यायचे. असे बघा हे किती मस्त क्रिस्पी वाटतोय. परत हा दुसरा, त्यानंतर असे आपण होईपर्यंत साईडचे मासे 1-5-10 मिनिट होईपर्यंत असे ठेवायचे. अगर कोणाला आवडलं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकते. 1 किलो फिश बांगडा 500 रुपये. पाच मिनटं आपण असे बारीक गॅसवर ठेवल्यानंतर मीडियम गॅसवर आता हे आपण असे पाळून घ्यायचे. अशा प्रकारे आपले फिश फ्राय रेडी झालेले आहे. असे फिश फ्राय तुम्ही ऑर्डर करू शकते. बांगडा फिश 500 रुपये किलोमध्ये मिळतील आणि चिकन 800 रुपये किलो, मटन 1300 रुपये किलो. ती घरगुती पद्धतीने तुम्हाला करून मिळेल. घरपोच सेवासुद्धा होईल. करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा.